लेकिन ते पूर्ण आमच्या इंडियाच्या लोकांना ना खूप आवडतं. ते असलं डिश बनवणार आहे. कसं प्लॅनिंग ठरले की बाहेर जेवायला जायचंय. आता मी ह्याच कपने अर्धा कप दूध घालते. हाय, हॅलो, नमस्ते. तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. मी आहे आर्या आणि तुम्ही सगळे कसे बरे आहे ना? मी पण बरे आहे. आणि बघा आता वाजलेले दुपारचा 1 वाजलेला आहे. आणि मी काल ना मार्केटला गेली होती ना, मी काय काय आणलेली ते पण दाखवते तुम्हाला. आणि त्याच्या आधी या तुम्हाला दाखवते. आरोही ना परत एक ना मॅगीचं कुठलं तरी पाकिट आणलेले. काल तरी आपण एक टाकून दिलं, ते पॉटमध्ये आलं होतं छोटंसं. आणि आता परत एक आणलेले, ते पण म्हणजे करून द्या तुम्ही. ठेवलेले आहे तिथं करायला. ते काहीतरी कोरियन मंचाव असं काहीतरी आहे. चला तुम्हाला दाखवते ते तरी चांगलं होते की नाही ते बघूया. आता 5 मिनिट. आता त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे हे सगळं पाणी काढून घ्यायचं. आणि हे जे कुठलं आणलेले आहे ना, हे कोरियन मंचॉप. ह्याचं तरी प्राइस ना 49 रुपीज आहे. आणि ह्याच्यामध्ये तर हे बघा 2 शॅशेट भेटलेले आहे. आणि हे काहीतरी सीझनिंग आहे. आणि हे तरी काहीतरी सीझनिंग ऑइल आहे म्हणून लिहिलेलं आहे. आता बघूया आता घालून काय होते. आणि हे सगळं मिक्स करायला पाहिजे. आपल्या रेग्युलर मॅगी आपण पाणीमध्ये बॉईल करतो तेव्हा सगळं सीझनिंग वगैरे घालतो ना, ह्याच्यामध्ये वेगळं आहे. पहिला बॉईल करून घ्यायचं, नंतर हे सगळं असं हे मिक्स करून घ्यायचं. हे बघा झाले आता तयार. हे आहे, हे काय आहे सांगा. हे बघा आज ना मी परत गुलाबजामुन करणार आहे. हे बघा मी सगळं, मी काय हाताला अजिबात धरली नाही, फक्त चमच्याने मिक्स केलेली आहे दूध घालून. आणि हे बघा इथं चासणी करायला ठेवलेले आहे. आता हे 5 मिनिट असंच बॉईल होऊ दे. आणि इथं बघा त्याला गुडियाला वेज आटा मॅगी ठेवलेली आहे. गुलाबजामुन मी कशाला केली नंतर सांगते. ब्लॉगमध्ये बनवून राहा, सोडून जाऊ नका. हाय, घे ग बाई. काय ग गुडिया? हां, गुडिया काय आमची टेन्शनमध्ये आहे उद्या स्कूल चालू होणार म्हणून. म्हणजे मस्त आहे मॅगी. जरास आहे का खूप आहे? काय झालं ग? हां, एवढं खाल्लीच ना सगळं, एवढं बस झालं. कसं परत एकदा खाणार पुढच्या वेळी? पाणी. हे बघा एवढं सोडली. मी त्याला त्याबद्दल म्हणते, जो बाहेरचे प्रोडक्ट असं तर जास्त घेऊ नको, तरी पण ना हे ऐकत नाही बघा. हे आता ना 15 मिनिट ना हे पीठला रेस्ट दिलेले आहे. आणि हे बघा हाताला तूप लावून घेतलेले आहे जरासं मी. आता हे बघा आधी ना तूप ना, हे बघा हे पीठ ना खूप ना हे दिसत होतं पाणी पाणी झाल्यासारखं. लेकिन हे बघा परत खूप ड्राय झालं आहे. हे बघा फक्त असं घ्यायचं. हे बघा माझे सगळे झालेले आहे करून गुलाबजामुन. आणि टोटल अकाउंट ना 40 झालेलं आहे. ॲक्च्युली त्याच्यामध्ये होते 50 होतात म्हणून 48-50. लेकिन मी ना जरा एक ना, हे बघा हे जरा मोठे झाले 4-5 राहू देत. हे बरोबर ना 40 आहे. बघा अजून एकदा सांगते, हे मी आज कशाला करायला लागले, काय आहे आज स्पेशल, काहीतरी आहे स्पेशल, मी तुम्हाला नंतर सांगते. आता ना हे बघा शुगर सिरप आहे ना, हे थंड झालं होतं. आता फक्त जरासं मी परत गरम करून घेतलेलं आहे. आता हे बॅच झाले ना, ह्याच्यानंतर परत हे कढईमध्ये घालून घेतले. त्याच्यानंतर मी हे शुगर सिरप सगळं ओतून घेतले. आता हे बघा हे झालेलं आहे. मध्ये की अजून जरा गरम आहे. हे मी जरा बाहेर ठेवते फॅनच्या तिकडे. आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ना फ्रीजमध्ये ठेवते 1 तास. 8
संडे स्पेशल काही नाही आहे ग आमच्या घरी. काय करायचं? हो, आज बघा संडे आहे, लेकिन आमच्याकडे काही स्पेशल नाही आहे. म्हणजे आपण काय चिकन मटन म्हणजे काय आणलंच नाही. प्लॅन होतं फिश आणायचं, लेकिन ह्यांच्या पप्पाचा आज पण ड्युटी आहे. मग आमच्याकडे फिश ना दुपारी म्हणजे की 12 वाजताच्या नंतर ना फ्रेश फिश भेटतात. आणि ह्यांनी गेले लवकर 10 वाजताच गेले ह्यांनी. मग आम्हाला फिश कोण आणून देणार? मग ह्यांनी म्हटलं की संध्याकाळचा प्लॅन आहे, आपण बाहेर जाऊया, नाहीतर बाहेर ना पार्सल आणून तरी खाऊ. मार्केटला गेलं होतं बघा, काय काय आणले दाखवते. ना वाचतं ना, हे बेल्ट तुटलं होतं हे. मग हे पहिल्याचा पण म्हणजे ब्राऊन कलर होता, आता हे बघा बेबी पिंक कलर मी घालून आणली. बघा हे पिंक कलर आणि हे बघा हे हेअरबँड घेतले, गुडियाला बँगल्स घेतले आणि हे एक मला क्लिप छोटे छोटे क्यूट सारखे. आणि हे बघा एक मम्माचं बिंदी मम्मासाठी आणली म्हणून, आणि एक मम्माचं वॉच. हो, आणि हे बघा हे एक नेल पॉलिश. चला मग आज ना लास्ट कुकिंग क्लास आहे, क्योंकि उद्यापासून त्याचा स्कूल रिओपन होणार आहे आणि उद्यापासून ती बिझी पण होणार आहे. तिचा 2 आता स्कॉलरशिपचा एक्झामला पण बसलेली आहे, तिचा पण क्लास असणार वेगळं वगैरे. त्याबद्दल आज तिचा लास्ट आहे कुकिंग क्लास. आणि आज ना ती एवढी स्पेशल काहीतरी बनवणार आहे ना, ते मला तरी आवडत नाही हा, मी सांगते. लेकिन ते पूर्ण आमच्या इंडियाच्या लोकांना ना खूप आवडतं. ते असलं डिश बनवणार आहे. मला तरी स्पेशली आवडतच नाही, लेकिन पूर्ण इंडियाचे प्रत्येक मेंबर ते एवढं आवडीने पितात ते, म्हणजे की ते बनवणार आहे. आणि ते तरी मस्त सगळ्यांना यायला पाहिजे बनवायला. आज काय बनवणार आहे ग? आज मी बनवणार आहे इंडियाचं स्पेशल ड्रिंक. त्याचं नाव काय आहे मी आत्ता सांगते तुम्हाला. ते आहे चहा, जे सगळ्यांना आवडतं. त्याला टी पण बोलतात, चहा पण बोलतात, जे सगळ्यांना पितात. पण मम्माला नाही आवडत ते. मम्माला फक्त कॉफी आवडते, ते पण गरम, थंड नाही आवडत. आणि साखर तर जरा पण नाही. साखर फक्त जरासं घाल बोलते, जरासं, इतकंच बस. मग साखर खायचं नसतं जास्त. आता मी 1 कपने पाणी घालते. कशाला? ही मम्मासाठी करते बस. आता मी चहा पावडर घालते ह्याच्यामध्ये. आता 1 चमचा साखर घालते. आता मी हे गॅसवर ठेवते आणि हे उकळून झाल्यानंतर दूध नंतर घालते. फास्ट ठेवू जरा. आता मी ह्याच कपने अर्धा कप दूध घालते. मम्मा आता मी पहिल्यांदा चहा केली आहे, म्हणून तू ना मी माझ्या हाताचं बनवलेलं चहा प्यायलाच पाहिजे सगळं. मी फक्त टेस्ट करते, जरासं नाही, सगळं फक्त नाही. टेस्ट करते. सगळं. प्लीज सगळं प्यायला प्लीज ना, फक्त टेस्ट करते ग. मला चहा आवडत नाही. तरी पण तू जरा पी. हा, बिस्किट सोबत लावून खा. नको बिस्किट वगैरे काय. झालं चहा. आता हे बघा इकडे चहा झालाय. आता बंद करते गॅस. आता मी कप मध्ये चहा ओतते. अम्मा आहे घे पिऊन बघ. पूर्ण प्यायचं. आणि तुझं ना हेल्दी बिस्किट पण दिली सोबत. मम्मा पी चहा, लवकर पी, थंड होणार. पी पी. स्मेल तरी छान येते. पाडायचं असतं. छान झाले. म्हणजे की बरोबर. मला ना जास्त गोड आवडत नाही ना, मग तेवढंच ती 1 चमचा घातलेली आहे, लेकिन ते बरोबर झालेलं आहे. मी तुम्हाला सांगते की मी गुलाबजामुन ना कशाला केले म्हणून. कसं उद्यापासून आपण ना डाएटवर जाणार आहे. डाएट म्हणजे कसं सगळं सोडत नाही आम्ही, पूर्ण हेल्दी, शुगर तरी पूर्ण कटआउट. त्याबद्दल आज लास्ट हे बघा असं डिस्टर्ब करतात बघा मला. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब पण करून घेत नाही आणि व्हिडिओला लाईक पण करत नाही. बघा किती मेहनत लागते बघा. आता बघा 7 वाजलेले आहे. आता मी गुलाबजामुन हे बघा आत्ता खाते.
हे बघा तुम्हाला हे करून दाखवते. तर बघा 7:45 वाजलेले आहे आणि आता अचानक असं प्लॅनिंग ठरले की बाहेर जेवायला जायचं आहे. बघूया तिथं मासेच खायचं आहे. बघूया आमच्याकडे आहे फेमस हॉटेल, तिकडे घेऊन जाते. चला. आणि हा बघा माझं लुक, हे बघा आरोही. आता ना हॉटेलमध्ये खाऊन आला, आता इथं तळेकडे येऊन जरासं बसलेलं आहे. आता थोडे वेळ बसतो, 10-15 मिनिट, मग नंतर घरी जातो. आता परत हे म्हणतात की ही बघा ही आईस्क्रीम पाहिजे. ही बघ गुडिया ना आता तिथं खाली फिश आणि परत हे खाते. बघा किती मोठं सगळं नाडी आतमध्ये घालते. जेवण तरी ना मस्तच होतं. चला आता हा व्हिडिओ मी इथं सेंड करते. प्लीज व्हिडिओ आवडले असेल लाईक शेअर कमेंट करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबा. चला आता उद्या भेटूया नवीन ब्लॉग. तोपर्यंत गुड नाईट, बाय बाय, टेक केअर.